नमस्कार, मी निकिता. LS मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणाला बसलेत. रणरणत्या उन्हात जरांगे पाटील उपोषणाला बसलेत. जरांगेंसोबत मराठा बांधव देखील उपस्थित. मनोज जरांगे उपोषणाला बसल्यानंतर मराठा समाज आक्रमक. जालन्यात समृद्धी महामार्गावर मराठा समाजाचा रास्ता रोको. मराठा बांधवांनी समृद्धी महामार्ग रोखला. बिनशिकलेला बेअक्कल माणूसच अशा मागण्या करतो. मनोज जरांगे पाटील यांची मागणी हास्यास्पद. ओबीसी नेता लक्ष्मण हाकेंचा टोला. मुख्यमंत्री फडणवीसांना खाली खेचण्यासाठी जरांगेंचं उपोषण, हाकेंचं मत. सरकारमधील अनेक मंत्र्याचे दारू आणि मटक्याचे व्यवसाय. विधिमंडळात दारू नेटवर्किंगचे पोशिंदे आहेत. शिवसेना नेते संजय राऊतांचा गंभीर आरोप. मी अनेक मंत्र्यांचे नाव घेऊ शकतो, राऊतांची माहिती. धाराशिवमध्ये तुळजाभवानी देवीच्या दर्शनाचे VIP पास 2 दिवस बंद राहणार. अधिक मास आणि शनिवार रविवार 2 दिवस सलग सुट्टी आल्यानं तुळजाभवानी मंदिरात भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता. वाशिम ते कोंडाला झांबरे मार्गाची दुरवस्था. पावसामुळे रस्त्याची अवस्था आणखी बिकट होण्याची शक्यता. पावसाआधी दुरुस्तीची मागणी. चाकण औद्योगिक क्षेत्रात प्लॉट खरेदीत फसवणूक झाल्याचा आरोप करत 4 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न. दोघांचा विषारी औषध प्राशन करून तर दोघांचा अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न. परिसरात खळबळ उडाली आहे. बीडच्या केजमध्ये अत्याचार पीडितेला वैद्यकीय तपासण्यांसाठी 9 तास ताटकळत ठेवलंय. महिला डॉक्टरांना केलं तडकाफडकी कार्यमुक्त. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील काळी दौलत हद्दीत अवैध गोमांस कापले जात असल्याची माहिती. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 2 जण अटकेत. पुढील तपास सुरू. बीडच्या केजमध्ये हातात धारदार शस्त्र घेऊन तरुणाचा गावात दहशत माजवण्याचा प्रयत्न. तरुणावर कारवाई करण्याची गावकऱ्यांची मागणी. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.